चला तर मग आज बनवूयात कोळंबी करी. तर कोळंबी आपण एका मोठ्या परातीत काढून घेणार आहोत, तिला स्वच्छ करून घेण्यासाठी. तर त्यात आपण पाणी घालणार आहोत आणि ती स्वच्छ धुवून घेणार आहोत. म्हणजे त्यातले जे काळे धागे असतात ते काढून घ्यायचे, नाहीतर कोळंबी कडवट लागते. जेवढं हवं तेवढं पाणी घालायचं आणि त्याच्यासोबत एक साईडला पाणी गरम करायला ठेवायचं कोळंबी धुण्यासाठी, म्हणजे कोळंबीचा वास येत नाही. छोटे छोटे काळे धागे असतात ते सगळे काढून घ्यायचे. एक एक धागा काढायचा. ब्लॅक कलरचा थ्रेड सारखा धागा असतो. धागे काढून घेतोय सगळे आपण आणि व्यवस्थित कोळंबी साफ करून घेतोय, नाहीतर असं वाटेल आपण समुद्रकिनारी बसून भाकरी खातोय. हे काढून घेतलेत कोळंबीचे धागे. कसा ब्लॅक थ्रेड आहे तो तो काढून घ्यायचा आणि ते धुतली केलेली स्वच्छ कोळंबी आपण आता ह्या गरम पाण्यात टाकून धुवून घेणार आहे. म्हणजे कोळंबीचा स्मेल, फिशी फिशी स्मेल असतो तो निघून जातो. एकदाच हलक्या हाताने हलवून घ्यायचं, ते एका चाळणीमध्ये काढायचं आणि झालं, ते धुवून निघतं, त्याचा स्मेल जातो. किती छान दिसते कोळंबी, मोठी मोठी अशी. सगळी काढून घ्यायची. आता कोळंबी आपली काढून झालेली आहे. बघा किती छान दिसतीये, अशी फुल्ली फुल्ली व्यवस्थितरित्या धुवून झाली आहे. तर आपण आता बनवूया कोळंबी करी. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण आता बघूयात. आपण कढई तापत ठेवलेली आहे आणि आपण कोळंबीसाठी लागणारं साहित्य बघू. चिरलेली बारीक कोथिंबीर, बारीक बारीक चिरलेला टोमॅटो, घरचा मसाला, हळद, तूप, मीठ आणि कोळंबी करी मसाला सोबत वाटण. आणि महत्त्वाची कोळंबी. चला तर मग सुरुवात करूयात. कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घालायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलात पण करू शकता. आता त्यात तूप घातल्यानंतर आपण त्यात घालणारे तूप आधी गरम करून घेणारे. त्यात घालायचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि तो चांगला परतून घ्यायचा. मशी करायचा, सॉफ्ट परतून घ्यायचा. तो परतून झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत मसाला आपल्या चवीनुसार. मग त्यात टाकणार आहोत हळदी पावडर, नंतर चवीनुसार मीठ आणि ते चांगलं हलवून घेणार आहोत. आणि आपण ह्यात आता वाटण घालणार आहोत. आलं, लसूण, ओलं खोबरं, कांदा आणि कोथिंबीरीचं. ह्यानी ग्रेव्ही मस्त घट्टसर आणि छान होते. आता ते केलेलं वाटण आपण छान मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये. आणि चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं. थोडं पण वाटण वायाच होऊन द्यायचं नाही. तर चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आपण ते दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूयात. कढई छान दिसत नव्हती म्हणून. तर ते ट्रान्सफर झालंय.
ते आपण छान मस्तपैकी हलवून घेऊयात. मिक्स 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 करून घ्यायचं. आता त्यात आपण टाकणार आहे कोळंबी करी मसाला टेस्टनुसार. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत काय घालणार आहोत आपण त्याच्यानंतर मीठ, गरजेनुसार मीठ. मगाशी घातलेलं पण ते कमी पडलं, मग अजून थोडंसं घालायचं मीठ. मीठ घालून ते छान परत मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तूप अजून घालायचं. जर तुम्हाला गरज असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल. आपण तूप टाकून ते हलवून घेणार आहोत. नंतर त्यात आपण घालूयात धने पावडर, गरजेनुसार धने पावडर. ते घालून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स मिक्स मिक्स. त्यानंतर आपण त्यात घालूया कोळंबी. कोळंबी घालायची. सगळी कोळंबी त्या मसाल्यात कोट करून घ्यायची केलेल्या व्यवस्थितपणे. मस्त व्यवस्थित कोट करून घ्यायची. सगळ्या कोळंबीला मसाला लागला पाहिजे अशी कोळंबी सगळी मिक्स करून घ्यायची. त्यात चांगली हलवून घ्यायची. आता कोळंबी हलवून झाली आहे. अजून मिक्स करायचं. आता किती छान मस्त वाफळलेली कोळंबी दिसतीये. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. आता त्यात आपण गरजेनुसार पाणी घालून थिकनेस ॲडजस्ट करायची. परत मिक्स करून घ्यायची. कोळंबी छान प्रकारे मिक्स झाली की त्यात आपण झाकण ठेवून ती वाफून घेणार आहे. पाणी कमी पडलं, परत घातलं. परत मिक्स मिक्स मिक्स. आपण त्याच्यावरून कोथिंबीर टाकणार आहोत थोडीशी फॉर गार्निशिंग. कोथिंबीर टाकली, परत मिक्स करून घेतलं. छान कलर बघा किती सुरेख आलेला आहे. बघूनच असं तोंडाला पाणी सुटते. टेम्पटिंग असं. त्याला झाकण लावून ठेवूयात आणि काही मिनटं त्याला शिजू देऊयात. म्हणजे कोळंबी व्यवस्थित अशी शिजेल. कोळंबी व्यवस्थित शिजवायची, वाफवून घ्यायची. किती सुंदर दिसतीये. असं पॅनच्या ह्याला वाफ आली आहे. बारीक गॅसवरती शिजवायची ती. बारीक गॅसवर कोळंबी शिजवून घेतो आपण. वेट करूयात शिजेपर्यंत. आता झाकण काढूयात आणि चेक करूयात आपली कोळंबी शिजली का नाही. किती सुंदर दिसतीये. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. आणि आता आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची. तर आपली मस्त अशी कोळंबी करी तयार झाली आहे. बस झाली आपली झक्कास कोळंबी करी तयार. हे कालवण किंवा करी आपण तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो. लुकिंग सो टेम्पटिंग यार.
मस्त मस्त दिसतीये. थँक्स फॉर वॉचिंग.